नमस्कार पालक आणि विद्यार्थी मित्रांनो. येत्या शैक्षणिक वर्षात शाळेच्या पहिल्या दिवशी शाळेत येताना नवीन वर्षाची सुरुवात आपण एक आगळ्या-वेगळ्या उपक्रमाने करत आहोत. 16 जून शाळेच्या पहिल्या दिवशी शाळेत येताना 20 ते 30 रुपये किमतीचे विद्यार्थ्यांना आवडणारे कोणतेही गोष्टीचे पुस्तक विद्यार्थ्यांनी शाळेत घेऊन यायचे आहे. पुस्तक घेऊन येणाऱ्या विद्यार्थ्यांनाच या उपक्रमात सहभाग होता येईल याची विद्यार्थी व पालकांनी नोंद घ्यावी. पुस्तकावर विद्यार्थ्यांनी स्वतःचे नाव लिहावे व इयत्ता तुकडी नमूद करावी. पालकांनी विद्यार्थ्यांच्या सोबत स्वतः पुस्तकाच्या दुकानात जाऊन त्यांच्या आवडीनिवडीचे पुस्तक घ्यायचे आहे. आपलाच मुख्याध्यापक श्री अमोक्षित अप्पाराव पाटील, लोकमान्य शिक्षण संस्थेचे श्री नारायणराव आचार्य विद्यानिकेतन, चेंबूर, मुंबई. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव हितिका संतोष घासे. मी श्री नारायणराव आचार्य विद्यानिकेतन या शाळेतील विद्यार्थिनी. मी आज तुमच्या समोर रमेश तांबे लिखित मैफल ही कथा सादर करणार आहे. रिया लगबगीने घराबाहेर पडली. छान साडी नेसून उत्तम तयारी करून ती शाळेत निघाली होती. कारण रियाचा आज शाळेत सांस्कृतिक मंडळातर्फे गीत गायनाचा कार्यक्रम होता. कमीत कमी 4 गाणी रिया गाणार होती आणि वेळ मिळाला तर अजून 2. गेला महिनाभर ती गाण्याचा नियमित सराव करीत होती. पहिल्या 4 गाण्यात 2 मराठी गाणी होती, तर त्यात एक तुकोबांचा अभंग, तर दुसरं साधी माणसं चित्रपटातलं गाणं. उरलेली 2 हिंदी चित्रपटातली लोकप्रिय गाणी होती. सांस्कृतिक कार्यक्रम असल्याने बहुतेक मुलं मुली अगदी नटून थटूनच आल्या. शाळेचे सभागृह रांगोळ्या, फुलांच्या माळांनी छान सजवले होते. रंगमंचावर गायक वादकांसाठी एक छोटेखानी मंच तयार केले होते. रंगमंचाखाली अगदी पहिल्या रांगेत मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, कार्यक्रमासाठी बोलावलेले विशेष पाहुणे बसणार होते. आजच्या कार्यक्रमासाठी पाहुण्या म्हणून संगीत क्षेत्रातील नामवंत सुप्रसिद्ध गायिका सुलभा करंदीकर यांना बोलवण्यात आले होते. रिया शाळेत पोहोचताच तिने वादक चमूशी ओळख करून घेतली. थोड्याच वेळात मुख्याध्यापकांसह प्रमुख पाहुण्यांचे आगमन झाले. सभागृहात 100 विद्यार्थी, शिक्षक वृंद हजर होते. वातावरणात एक प्रकारचे चैतन्य सरसरत होते. आयोजकांनी धावपळ सुरू होती. ती सारी गडबड मोठ्या उत्सुकतेने रिया विंगेतून बघत होती. तेवढ्यात सूत्रसंचालक मंचावर आल्या. पडद्यामागूनच त्यांनी आपल्या गोड आवाजात पाहुण्यांचे व सर्व उपस्थितांचे स्वागत केले. लवकरच गाण्याचा कार्यक्रम सुरू होतोय अशी घोषणा केली. मग सर्व वादक मंडळी आणि रिया मंचावर स्थानापन्न झाली. पडदा उघडताच आणि टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला. रियाने सर्व श्रोत्यांचे सहर्ष स्वागत केले आणि गायनाला सुरुवात केली. तुकोबांच्या प्रसिद्ध अभंग सुंदर ते ध्यान उभे विठेवरी, रिया हा अभंग तन्मयतेने गाऊ लागली. पहिले चरण संपले आणि दुसऱ्या चरणाच्या वेळी संपूर्ण ध्वनी यंत्रणा बंद पडली. काय झाले काहीच कळेना. कार्यकर्त्यांची धावपळ सुरू झाली, पण काही केल्या दोष सापडेना. असे करता करता अर्धा तास संपला, पण माईक काही सुरू होईना.
रिया तर अगदी रडकुंडीलाच आली. या कार्यक्रमासाठी तिने भरपूर मेहनत केली होती. आता आपल्याला गायला मिळणार नाही याची तिला खात्री पटली. पण अचानकपणे प्रमुख पाहुण्या स्वतःच रंगमंचावर आल्या आणि म्हणाल्या, मित्रांनो, रियाने तर उत्तम सुरुवात केली होती, पण माईकमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने मोठी अडचण निर्माण झाली आहे. पण तुम्ही जर सहकार्य केले तर गाण्याचा कार्यक्रम आपण पुन्हा करू शकतो. आपल्याला फक्त एकच विनंती आहे की साऱ्यांनी पुढे येऊन बसा. अगदी रंगमंचकावर बसा. तिथे बसून आपण रियाच्या गाण्यांचा आस्वाद घेऊया. मघापासून निराश झालेली रिया खुदकन हसली आणि लगेच मंचावर येऊन बसली. तिच्या तिन्ही बाजूंनी श्रोते बसले. करंदीकर मॅडम रियाच्या समोरच बसल्या. रियाच्या मॅडमच्या साधेपणाचे कौतुक वाटले. गाणं ऐकण्यासाठी त्या चक्क खुर्ची सोडून रंगमंचावर येऊन बसल्या. त्यांच्याबरोबर सर्व शिक्षक, मुख्याध्यापक आणि श्रोते म्हणून आलेली मुले देखील. यामुळे मैफलला अगदी घरगुती स्वरूप प्राप्त झाले. रियाने आपल्या गोड आवाजाने सगळ्यांना मंत्रमुग्ध केले. अगदी जवळच बसल्याने सगळ्यांना रियाचा आवाज सहज ऐकू येत होता. अधूनमधून प्रतिक्रिया येत होत्या. टाळ्यांचा कडकडाट होता. रियाने पाहुण्यांच्या आग्रहाखातर अजून 2 गाणी गायली. माईक नसतानाही मॅडमच्या मार्गदर्शनाखाली झालेली मैफल चांगलीच रमली. कार्यक्रमानंतर पाहुण्यांनी रियाला भरपूर आशीर्वाद दिला. तिला गायकीचे, आवाजाचे, तयारीचे तोंड भरून कौतुक केले आणि शेवटी म्हणाल्या, बेटा, जीवनात अडचणी येणारच, पण आपल्याला त्यावर कल्पकतेने मात करता आली पाहिजे, एवढं मात्र लक्षात ठेव.